नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. ज्यावेळी कडक पाऊल उचललं जातं तेव्हा संजय राऊत हे डबल ढोलकीसारखं बोलतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्याचबरोबर झालेल्या प्रकरणावर पोलीस चौकशी करतायत. नेता असो किंवा सर्वसामान्य नागरिक, यांचा जीव महत्त्वाचा असतो आणि राज्य सरकार याची नक्की काळजी घेईल, असंही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न जटिल आहेत. या प्रश्नावरती विरोधकांना बोलता येत नाही, त्यांची दातखिळी बसलेली आहे. संजय राऊत हा टायमिंगवर ओरडणारा एक भोंगा आहे आणि ते ओरडायला लागला की लोक कामाला लागतात. मला वाटतं की त्यांच्या सरकारच्या काळामध्ये गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि अनिल देशमुखांनी का राजीनामा दिला आणि त्यावेळी जे काही प्रकरण बाहेर आलं वाचांचं, त्यावेळी म्हणले की वाजे हा काय देशद्रोही आहे का, हा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. आणि मग ते सगळं प्रकरण या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यावेळी खऱ्या अर्थानं एका देशभक्ताला वाचवण्याचं काम संजय राऊत आणि त्यांची सेना करत होती का, याचं उत्तर पहिल्यांदा संजय राऊत यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. एका बाजूला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वचक गुन्हेगारांच्या वरती किती आहे हे आपण काही प्रकरणावरून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तुम्ही डबल ढोलकीसारखं ज्यावेळी कडक पाऊल उचललं जातं त्यावेळी ते का उचललं गेलं अशा सुद्धा आरोळ्या ठोकत्या. आणि म्हणून निश्चितपणानं याही प्रकरणाच्या मुळाशी निश्चितपणानं आमचं पोलीस खातं जाईल. मुंबईचे पोलीस हे खऱ्या अर्थानं जगामध्ये नंबर 1चे मानले जातात. एखाद्या नेत्याचा अशा पद्धतीनं हत्या होणं हे निश्चितपणानं दुःखदायक घटना आहे. परंतु नेता असो किंवा सर्वसामान्य जनता असो, प्रत्येकाचा जीव हा लाख मोलाचाच असतो आणि त्याचं रक्षण निश्चितपणानं राज्य सरकार करेल. काय आहे की जरांगे पाटलांच्या लढाईमुळं गरीब मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना कुणबी दाखले मिळाले नव्हते, त्यांना ते मिळाले. परंतु एका बाजूला कायद्याच्या चौकटीत बसणारं जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल आणि सरकार जर चर्चा करायला तयार असेल तर मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती करेन की आपण सरकारबरोबर चर्चा करा, विधितज्ञ लोक आपल्याबरोबर घ्या. कारण या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आहे. या देशामध्ये न्यायालय आहेत आणि हा देश कायद्यानं चालतो. मी म्हणाल त्या पद्धतीनंच झालं पाहिजे अशी जर भूमिका घेतली तर यामध्ये मला वाटतं की मराठा समाजाचं मोठं भविष्य काळामध्ये न भरून येणारं एवढं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आज एका बाजूला EWS हे जे आरक्षण आहे हे आरक्षण मराठा समाजालाही लागू आहे. परंतु आता मराठा आरक्षण स्वतंत्र दिल्यामुळं EWSचं आरक्षण मराठा समाजातल्या मुलांना घेता येत नाही. त्यामुळं सुद्धा अनेक मुलांचा ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. याचाही कुठंतरी साकल्यानं मला वाटतं आधार झाला पाहिजे. कारण जरांग्यांची गर्दी मी पहिल्यापासून सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये आग लावायचा उद्योग हा शरद पवार आणि त्यांची सगळी कंपू महाविकास आघाडी हे करत आहेत आणि हे मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. जर मराठा समाजाला OBCमध्ये 100% समावेश करायबद्दल भूमिका ही शरद पवारांनी 50 वर्षामध्ये का घेतली नाही? ज्यावेळी आरक्षण 16% शिल्लक होतं 92-93ला, त्यावेळी ते आरक्षण मराठा समाजाला का दिलं नाही? म्हणजे निश्चितपणानं की मराठवाड्यामध्ये जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लाटेवरती जे खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले ते तर का पत्र लिहून देत नाहीत जरांगे साहेबांना की आमचा OBC मध्ये मराठा समाजाला समावेश करायला पाठिंबा आहे.
म्हणजे निश्चितपणानं मराठा समाजाची ही दिशाभूल होत आहे आणि या आंदोलनाला ही वेगवेगळे अंगल आहेत, वेगवेगळे लोक त्या पद्धतीनं खतपाणी घालत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवत आहेत. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्या लक्षात येईल संपूर्ण आरक्षणमय हा महाराष्ट्र झालेला आहे. प्रत्येक जण उठत आहे आणि आपल्या जातीचा झेंडा खांद्यावरती घेत आहे. त्यांना ना गावातल्या युवकाचं पडलेलं आहे, ना शिक्षणाचं पडलेलं आहे, ना नोकरीचं पडलेलं आहे, ना उद्योगधंद्याचं पडलेलं आहे, ना शेतमालाच्या भावाचं पडलेलं आहे. हे सगळे मुद्दे याची राख रांगोळी झाली आणि जे काही 2.5 वर्षामध्ये उभा राहिलं त्यातून गावगाड्यातल्या तरुणाच्या हाताला किती लागलं, कितीला रोजगार मिळाला, हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. आणि वेळोवेळी मी माझी भूमिका याच्यावरती ठामपणानं मांडलेली आहे आणि आम्ही मांडत राहू. कारण महाराष्ट्र हा अराजकतेकडं आम्हाला न्यायचा नाही. कारण पवारांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे आणि त्यांना जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसे शरद पवार हे सत्तेशिवाय जगू शकत नाही. कारण त्यांना महाराष्ट्रातली जनता ही गुलाम आहे आणि मीच या महाराष्ट्राचा अधिक काय त्याला म्हणू की शक्तिमान आहे किंवा या महाराष्ट्राचा अधिकता असा मी राजा आहे, अशी मानसिकता पवारांची निश्चितपणाने यातून दिसून येत आहे. आणि या प्रवृत्तीला महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने विधानसभेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कडाडून विरोध करेल. आझाद मैदानावरती एक दुसरा शिवाजी पार्क, तिसरा पंकजा मुंडेताई आणि चौथा जरांगे पाटील. तुम्हाला असं वाटतंय का तिसरी आघाडी निर्माण होईल यातून? एक आहे की दसऱ्याचं सोनं लोटायचा हा पारंपरिक गावगाड्यातला एक तो रीतरिवाज आहे किंवा एक उत्सव आहे. सोन्याच्या आपट्याची पानं एकमेकाला देऊन आम्ही एकमेकातला दृढ विश्वास त्या ठिकाणी किंवा नातेसंबंध आम्ही निर्माण करत असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये या दसऱ्याचा सणाला एक उत्सव म्हणून तो साजरा होतो, चांगली गोष्ट आहे. परंतु काही लोक ते त्या उत्सवाचं रूपांतर आपल्या स्वतःच्या उत्सवामध्ये करायला लागलेले आहेत. हेही आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. राज्यामध्ये अनेक मोठे मोठे मेळावे या निमित्तानं झाले, परंतु मला एक समजत नाही की या मेळाव्यांच्या मधून राज्यातल्या जनतेसाठी काय संदेश होता, राज्याच्या जनतेच्या भल्याचं काय त्या ठिकाणी चिंतलं गेलं, हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. बाळासाहेब ठाकरे हे सोनं लोटायला शिवाजी पार्कवरती यायचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिशा देत होते, महाराष्ट्रातल्या जनतेच्या व्यथा वेशीला टांगत होते. परंतु मी उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणातली सगळी पठडी बघितली की आम्ही ज्या मित्रांच्या बरोबर होतो त्यांनी आमचा विश्वासघात केला, याला मित्रत्व म्हणायचं का. संघाला तिने विचारलं की बदलत्या भाजपला तुम्ही काही प्रश्न विचारणार आहे का. मी उद्धव साहेबांना एक विचारतो की कोण बदललं आणि कोण बदललं नाही, याच्यापेक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर तुम्ही कसं कसं बदलत गेला याचं स्वतः थोडंसं आत्मचिंतन केलं तर मला वाटतंय फार बरीचशीच उत्तरं आपल्या स्वतःला मिळतील. महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हीही उद्धव साहेबांच्या बरोबर होतो, भाजप बरोबर होतो. तुमच्यासाठी आम्ही मतं मागितली, जनतेनं तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही बारामतीच्या कुबड्या काखामध्ये अडकून कोण पळून गेला हा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. ज्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं हा महाराष्ट्र लुटला, ज्या पवार घराण्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह संस्था आणि मालमत्ता ह्या स्वतःच्या घशात घालून घेतल्या, त्या पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला. खऱ्या अर्थानं हा जनतेचा मोठा अपमान होता. तुम्हाला जर पवारांच्या बरोबर जायचं होतं तर तुम्ही सगळ्या आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजे होते आणि पवारांच्या बरोबर स्वतंत्रपणानं त्यावेळी निवडणूक लढवली पाहिजे होती.
म्हणजे विश्वासघाताचा इतिहास हा खऱ्या अर्थानं उद्धव साहेब तुम्ही लिहिला. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला, काय तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी त्या काळात केलं? शेतकऱ्यांचा भाजीपाला सडत होता, दूध घरात होतं, शेतकरी कर्जबाजारी त्या काळामध्ये झाला. अशी कोणती योजना शेतकऱ्यांच्यासाठी त्या काळामध्ये आणली, गावगाड्यासाठी तुम्ही आणली, हे तुम्ही सांगू शकता का? आणि आज तुम्ही दसरा मेळाव्यातून सांगता की हे राज्य घालवायचं आहे, हे सरकार घालवायचं आहे. आणि मग कुणाचं सरकार आणायचंय? लुटारूंचं सरकार आणायचंय? बारामतीकरांचं सरकार आणायचंय? ज्या पवारांनी राज्यातले साखर कारखाने मोडून खाल्ले, ज्या पवारांनी सूतगिऱ्या मोडून खाल्ल्या, दूधसंघ मोडून खाल्ले, त्या पवारांना परत आणायचं? ज्या पवारांनी शेतमालाचा भाव कधी वाढू दिला नाही, शेतकऱ्याच्या खात्यावर रुपया कधी दिला नाही, त्यांचं सरकार तुम्हाला आणायचं? निश्चितपणानं राज्यातला शेतकरी हे चालू देणार नाही. कारण आता शेतकऱ्याला समजायला लागले आपलं कोण आणि परक कोण. म्हणून मला वाटतं की उद्धव साहेबांच्या दसरा मेळाव्यातल्या ह्या निव्वळ वल्गना होत्या. तुम्हाला राज्य मिळायसाठी गावगाड्यातला शेतकरी काम करत नाही. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. वाय दर्जाची सुरक्षा असताना सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांचा मृत्यू होतो, ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बाबा सिद्दीकी यांचा अत्यंत दुःखदायक, क्लेशकारक, दुर्दैवी असा मृत्यू झाला. ते आणि आम्ही विधानसभेत सोबत काम करत होतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं. काँग्रेस पक्षाचे ते राज्यमंत्री देखील होते. हा एक जुना सिद्धस्त हा कार्यकर्ता होता आणि त्यांना 15 दिवसापूर्वी धमकी आली होती असं काल मी टी व्हीमध्ये पाहिलं. ते त्यांना वाय सुरक्षा देखील देण्यात आली. वाय सुरक्षा देऊन देखील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो, ही गंभीर बाब आहे. या संदर्भात कायदा सुव्यवस्था कशी सुधरेल हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. आज बाबा गेले, उद्या दुसरं कोणी जाऊ शकतो आणि त्यामुळे शासनाने याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. जर आपल्या राज्यातील ही संबंध व्यवस्था कोसळली कायदा सुव्यवस्थेची, तर आर्थिक व्यवस्था देखील आपली संपून जाईल आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने या संदर्भात शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि अशा घटना पुढे होणार नाहीत याची शाश्वती देखील शासनाने, गृहमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. भाईसाहेब, जे आरोपी आहेत ज्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडली, ते भाडे तिथं 2 महिन्यापासून राहत होते अशी माहिती मिळते. मिळालेल्या माहितीप्रमाणे SRAच्या संदर्भातली ही काहीतरी घटना, म्हणजे त्याच्यात काहीतरी आर्थिक बाब असेल असं माझ्या लक्षात येतं. पण आर्थिक बाब असल्यानंतर देखील ज्यावेळी 2 भागीदार 4 भागीदार एकत्र येतात आणि गोळी मारण्यापर्यंत ते जातात, याचा अर्थ शासनाचा धाक कोणावरही राहिलेला नाही. ही घटना आहे, आर्थिक घटना आहे, ती बसून सोडवता येते. तर ही घटना, या घटनेपासून शासनाने गांभीर्याने बोध घ्यावा, अंमलबजावणी करावी अशी आमची या. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार घडवून आणण्याचा प्रयत्न झालाय, याचा करता करविता वेगळा आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊनही काही होत नाहीये. धमकी कोणी दिली होती याचा तपास करायला पाहिजे. पोलीस काय करत होते? त्या आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसाठी हे एक चॅलेंज आहे. 10-20 हजारात ही पोरं हत्या करतात. ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हँड दिले पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील आहे, असंही ते यावेळी म्हणाले. बहुत दुख है कि गए 10 दिनों में जो है हमारे राष्ट्रवादी के एक तालुका प्रमुख और एक नेता दोनों की हत्या हुई है और मुंबई पुलिस को मालूम था, वाई सिक्योरिटी दी गई थी, पुलिस को कहा गया था ये धमकियां आ रही है,
इसका काम यह है कि सिर्फ सिक्योरिटी दे दे और चुप बैठे। भाई कहाँ से धमकियाँ आई, कौन दे रहा है, उसका कुछ इलाज करेंगे कि नहीं? ऐसे सिर्फ सिक्योरिटी दे के कुछ होने वाला नहीं है। सिक्योरिटी जरूर होनी चाहिए, मगर अगर कोई धमकी देता है तो उसके पीछे भी जाकर जो है बंदोबस्त करने की आवश्यकता है। मुंबई पुलिस का नाम जो है स्कॉटलैंड यार्ड पुलिस के साथ लिया जाता है, महाराष्ट्र पुलिस का नाम गर्व से लिया जाता है। मैं तो यही प्रार्थना करूंगा कि ये नाम खराब ना हो, जल्द से जल्द पुलिस जो है कड़ाई से कार्रवाई करे। सर, गृहमंत्री सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला की आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्या, नाही तर सरकार उठवून टाकू. गवळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. आणखी एक बोलताना काल ते भाषणात म्हणाले की 15 पुढे नेक्स्ट साहब, सर यही एक बाबा सिद्दीकी का सवाल हिंदी में रहेगा। जो मुंबई में बाबा सिद्दीकी की हत्या हुई है, आता याच्यासाठी परत घेऊ आता हरकत नाही. बाबा सिद्दीकी यांची माझी ओळख अनेक वर्षाची, कारण मुंबईतच असल्यामुळे राजकारणामध्ये ते आमदार होते आणि माझ्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. उद्योगपती पण होते. आता त्यांचे चिरंजीव जे आहेत ते आमदार आहेत विधानसभेचे. काही महिन्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील झाले. अगदी परवाच्या दिवशी जो कार्यक्रम झाला, संगीतने कलावंत सयाजी शिंदे यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला, त्यावेळेला आम्ही शेजारी बसलेलो होतो. माझ्या अगदी शेजारी ते बसलेलो, अशी चर्चा होती. आणि काल मग अचानक बातम्या आल्या की त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. पुढे मग ह्याही बातम्या आल्या की त्यांना 15 दिवसापूर्वी वाय सिक्युरिटी देण्यात आली. आणि अशाही बातम्या आल्या की त्यांना धमक्या आल्या होत्या. मुद्दा असा आहे की धमक्या आल्या होत्या तर फक्त वाय सिक्युरिटी दिल्यानंतर पोलिसांची काम संपलं का? कर्तव्य संपलं? त्यांचं काम आहे की धमकी आली तर कुठून आली, काय आली, त्या धमकीचा बंदोबस्त कसा करायचा, हे अतिशय महत्वाचं आहे. दुर्दैव असं आहे की गेल्या 8-10 दिवसामध्ये मुंबईतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक तालुका प्रमुख आणि दुसरे एक आमचे नेते, या दोघांची हत्या झाली. मुन्ना कुर्मी म्हणून तालुका प्रमुख भायखळा मजगावचे, त्यांची तर हत्या अशी झाली की त्यांना ते मारेकरू सांगत होते, आम्ही तुला ठार करणार, आम्ही तुला ठार करणार, आम्ही तुला ठार. एकदा त्यांच्यावर हल्ला पण झाला होता. 26 वार त्यांच्यावर झाले घराच्या जवळ. अमानुष हा शब्द सुद्धा कमी पडेल अशा प्रकारची ती हत्या होती. डोक्याचे 2 भाग, पोटातलं सगळं अवयव सगळे बाहेर, 26 वार आणि शेवटी पूर्णपणे गळा. हॉस्पिटलचे पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर सुद्धा म्हणत होते की अशी हत्या आम्ही पाहिली नाही. आता काल सुद्धा गोळ्या मारल्या, एक कोणता हरियाणाचा, एक कोणी युपीचा पकडला. म्हणजे काय काम संपलं का? अहो, हे 10,000 20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जातं आणि त्याला जा याला मार, अशी ही पोरं आहे. याला कोण माहिती सुद्धा नसेल की बाबा सिद्दीकी आमदार होता का नामदार होता का आणखीन काय होता का काय होतं, काय नाही. कॉन्ट्रॅक्ट किलिंग ज्याला आपण म्हणतो, तो हा भाग आहे.
याच्या पाठीमागचा करता करविता कुणीतरी वेगळा आहे. आणि महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई पोलिसांना एक चॅलेंज आव्हान आहे. आम्ही जेव्हा त्यांना असं म्हणतो की त्यांची त्यांना जे जागतिक पोलीस दर्जा जो आहे स्कॉटलंड यार्ड वगैरे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांची गणना करतो. पण आता वाईट वाटायला लागलं. आणि या मुंबईमध्ये मी महापौर राहिलेलो आहे, होम मिनिस्टर राहिलो, मला आयुष्य गेलं. अनेक पोलीस ऑफिसर्स राहिलेले आहेत. का हे असं होतं? पण पोलीस ऑफिसर काय कमकुवत आहेत, करू शकत नाही अशातलाही भाग नाही. मग का करत नाही? दोन पकडले का ते दबावाने त्यांना पकडून दिलं का? आणि पहिला जो खून जो मुन्ना कुर्मी त्याच्यामध्ये 2 जण स्वतःहून सरेंडर झाले. बातम्यामध्ये येतात 2 लोक अटकेत आहे, 2 लोक यांनीच पकडले. अरे वा. त्यामुळे आता खरोखर क्वेश यायला लागलेला आहे की हे काय चाललेलं आहे. मग कोणाचं जीवन जे आहे त्याची खात्री देता येत. अशी परिस्थिती जर होत असेल तर ती एक भयानक परिस्थिती आहे. अशी परिस्थिती मी होम मिनिस्टर असताना निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणामध्ये गँग वॉर वाढलं होतं. बॉलिवूड जे आहे मुंबई सोडून हैदराबादला चाललं होतं. अनेक डॉक्टरांच्या हत्या, अनेक मिल ओनर्सच्या हत्या, अनेक सिनेकलावंतांच्या हत्या या सगळ्या झालेल्या होत्या. पण त्यावेळच्या पोलीस ऑफिसर्सने आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्णपणे कंट्रोल केलं होतं. शासन पूर्णपणे त्यांच्या मागे उभं होतं. अशीच परिस्थिती आहे. पूर्णपणे फ्री हँड पोलिसांना द्यावं लागेल. गुन्हेगारी जी आहे ती अरे त्यावेळेला तर प्रचंड गुन्हेगारी होती. त्यावेळेला व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. कुणाचं लग्न असेल तर ताबडतोब फोन यायचा, 10 लाख रुपये भेजतो, 2 लाख रुपये भेजतो. मारुती कार साधी ती जरी कोणी घेतलेली लाख रुपयाची तर 10,000 रुपये भेजतो. लोक बँगलोर आणि अहमदाबादला लग्न करायचे. राकेश रोशनला गोळी मारण्यात आली होती. फटवा मिलचा मिल मालिक त्याला ठार करण्यात आलं होतं. अशा अनेक घटना झाल्या होत्या. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्खं बॉलिवूड ते माझ्याकडे आलं होतं. 60 लोक होते सगळे. ते मोठे मोठे कलाकार मी सगळ्यांचे नाव घेत सगळे आले होते सह्याद्रीवर. आणि आम्ही सोडून चाललो मुंबई. कुठे जाता? हैदराबादला. का? आम्हाला इथे संरक्षण नाही. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, समज मला 2-3 महिने द्या, नंतर मी तुम्हाला काय बोलला. आणि मग पोलिसांनी आपले ऑफिसर, जवान ऑफिसर, कमिशनरना बोलवून सांगितलं मी तुमच्या आड येणार नाही, मी तुम्हाला काय विचारणार नाही तुम्ही काय करतात. परंतु मुंबई अशा रीतीने जर संपली, बॉलिवूड केलं, उद्या सगळे डॉक्टर्स गेले निघून, मिल ओनर्स गेले, मुंबईत राहिलं काय? महाराष्ट्राची राजधानी नव्हे, देशाची आर्थिक राजधानी संपून जाईल. हे आपल्याला वाचवायला पाहिजे. आणि मग पोलिसांनी अतिशय स्किलफुली जे आहे ह्या लोकांना पकडलं. काही वेळा पोलिसांवर हल्ले झाले, पोलिसांनी एन्काउंटरने त्याला जबाब दिला. एवढंच नाही तर हे आतंकवादी पाकिस्तानचे तिकडून आलेले त्यांना सुद्धा पोलिसांनी पकडलं. त्यांना सुद्धा एन्काउंटर मध्ये त्यांना ठार करण्यात आलं. पूर्णपणे आम्ही त्यांना शक्ती दिली होती. आणि एवढंच नाही, तुम्हाला माहिती आहे काही उद्योगपती, हिऱ्यांचे व्यापारी, त्यांना सुद्धा आम्ही बोकामध्ये आतमध्ये टाकलं होतं. कारण त्यांचे संबंध जे आहे दुबईपर्यंत होते आणि ते सगळं रेकॉर्ड करण्यात आलं होतं या सगळ्या खंडणीच्या बाबतीमध्ये. तर यातून जे आहे अशी कडक कारवाई झाल्यानंतर मग हे सगळं थांबलं होतं. खरं म्हणजे या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी काय पाऊल आलेली होती? पोलीस म्हणजे सुरक्षा होतीच त्यांच्यासोबत, तरी देखील अशा पद्धतीने हल्ला होतो, खून केला जातोय. आणि आपण जसं म्हणालात की पोलिसांनी कुठेतरी आता या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. कुठेतरी सातत्याने अशा घटना घडतायत. गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. कुठेतरी त्यांच्याकडून या सगळ्या खात्याला हाताळताना कुठे चूक होती किंवा कमी पडत आहे?
वाय द्या नाही तर झेड द्या ना झेड प्लस द्या. अहो, ही पोरं जे येतात इकडून तिकडून दुसऱ्या परराज्यातून, मग असे सांगितले 10,000-15,000 रुपये देतात आणि पिस्तूल देतात आणि माणूस सांगतात की याला मारायचं, आणि ती जीवावर उदार होऊन ते करतात. तर वाईस सिक्युरिटी असेल तर पोलीस पाठीमागच्या गाडीत ती बसलेले असते आणि नेहमी जे आहे ते VIP लोक जे आहेत पुढच्या सीटवर बसतात. सरळ गाडीत बसल्यानंतर मला जे कळतं आहे त्या गाडीवर पण त्या गोळ्या, म्हणजे गाडीतच त्या गोळ्या लागलेल्या आहेत काय, आणि दोघा तिघांनी जो सटासट पिस्तोलातल्या त्या गोळ्या आहेत त्या काय, आणि त्यातली त्या 6 गोळ्या काहीतरी घातल्या, त्यातली एक गोळी बरोबर गेली काम करून. तर हे जे आहे की मुळात सिक्युरिटी द्यायला पाहिजे, सिक्युरिटीचा हे मान राखतो, परंतु त्याचबरोबर मुळात त्याच्या पाठीमागे कोण आहे ही गुंडगिरी नष्ट करण्याचं काम पोलिसांचं आहे. नुसतं यांनी सिक्युरिटी मागितली की ते सिक्युरिटी, त्यांनी मागितली की ते सिक्युरिटी, आणि मग काम संपलं आणि आमचं कर्तव्य संपलं असं होत नाही. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की आपलं नाव खराब होतं आहे ते सांभाळण्याची जिम्मेदारी तुमची आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोर हाताने याचा सगळ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तर मराठा आरक्षणाचे 3 वेळा कायदे पारित झाले, त्याला मी सपोर्ट केला नसता. माझे कार्यकर्ते मी जिथून निवडून येते किंवा जिल्ह्यातले किंवा बाहेरचे 50% जास्त मराठा समाजाचे आहे. कधीही मी त्यांच्यामध्ये जातीभेद केलेला नाही, पूर्णपणे त्यांचा मान सन्मान राखलेला आहे. परंतु जरांगे हे स्वतः काय करणार ते पहा. मला आठवतं एक वेळा असा पाठिंब्याचा बॅकड्रॉप होता, त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार घेतलेला एक असं चित्र होतं आणि त्याच्यावरती असे पुढे फुले शाहू आंबेडकर होते, आणि त्यांनी कारण काढलं, अरे महाराजांच्या तलवारीच्या पुढे ती पुतळ कशा काय लागल्या वरती, आणि त्या हे पुतळ म्हणजे चित्र काय ती तलवारीच्या वरती गेले, काही कारण काढलं आणि ते फुले शाहू आंबेडकरांचे चित्र काढून टाकलं. आज त्यांचं स्वागत आहे. छगन भुजबळ यांनी तयार केलेले 30 कोटी रुपये खर्च करून जी मुक्तीभूमी उभी केली आहे तिथे आज दर्शनाला येणार आहे, त्यांचं स्वागत आहे. पण बॅकड्रॉपवर पण तुमच्या जे फुले शाहू आंबेडकर घ्या असं माझं चालत आहे. एक शंका आहे, ही एक शंका आहे. पकडले गेले तर विष्णू गँगचे असे म्हणतात. कसली गँग बिंग ते पोरं काय, ते गँग म्हणजे काय, त्यांना मिसळून फुटलेले दिसत नाही आहे. मी मगाशी सांगितलं ही पोरं जे आहेत 10, 20, 25, 50,000 रुपये फार फार हातात देतात, पिस्तूल देतात, काय फोटो देतात आणि सांगतात इथे येते आहे बघा तुम्ही, आणि मग ते पूर्ण लेखी करतात आणि मुळात घालवतात. ते करते नाही आमचे हे सगळे जे आहे माहिती नाही. याच्या पाठीमागे खंडणी प्रकरण आहे, राजकारण मला वाटत अजिबात याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. कारण काय ते काँग्रेस पक्षात होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. तर काँग्रेस पक्षाचे लोक असं काय करतात असं अजिबात समजायचं काही कारण नाही. ते मुळात ते चुकीचं आहे. याच्यामध्ये काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार नक्की मला दिसून येतो. मला असं वाटतं की पोलिसांना सगळं काही कळत आहे, पोलिसांनी त्याचा बिमोड केला पाहिजे. नाही तर नुसते बस आम्ही 2 पकडले, 2 काय 3 पकडले, ते काय ते अशी कितीतरी शेकडो लोक आहेत, अशी पोरं 5-50 हजार रुपये द्यायचं, पिस्तूल द्यायचं, जायला मार म्हणतात. जातात ते मार पूर्णपणे दिलं पाहिजे, फ्री हँड. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे, काय करता मी तुम्हाला विचारत नाही आहे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती केवळ
होम मिनिस्टर नाही, मुख्यमंत्र्यांची सुद्धा जबाबदारी आहे. पोलीस खात्यामध्ये योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजे. आणि योग्य अधिकारी कोण आहे ते पोलीस कमिशनर डीजी हे सगळे सिनियर लोकांना माहिती असतं की कुणाला घेतलं पाहिजे, कुणाला बाहेर ठेवलं पाहिजे. तर त्यांच्यावर आम्ही जर दबाव आणत गेलो तर कसं ते काम करणार. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतर घोषणेचा 89वा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आलाय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्या धर्मांतर घोषणेचा 89वा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवल्यातील मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. शहरातील या मुक्तिभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन या निमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमी येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येत असतात. यावर्षी धर्मांतर घोषणेचा 89वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांती स्तंभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात आली. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 89वा वर्धापन मोठ्या प्रमाणात येवलावासीय आनंदाने उत्साहाने साजरा करत आहे. याच भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही त्या घोषणेचा आज 89वा वर्धापन दिन आहे. तमाम महाराष्ट्रातून अनुयायी येथे येऊन नतमस्तक होत असतात. या भूमीला बौद्ध समाजाच्या जडणघडणीमध्ये साधारणपणे दुसरं महत्त्वाचं स्थान आहे. इथं एक धर्मांतराची मुहूर्तमेढ रोवली गेली. धर्मांतर करायचं आहे ते बाबासाहेबांनी याच भूमीवर ठरवलं आणि त्यानंतर नागपुरात त्यांनी जाऊन दीक्षा घेतलेली आहे बौद्ध धर्माची. या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. बौद्ध भिक्खू संघाची रॅली तिथून गावातून अतिशय शांततेने प्रस्थान होत असते आणि त्यानंतर येथे आल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा जी आहे त्या बौद्ध महासभेच्या वतीने कबड्डी खेळ खेळले जातात. धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असतात. अनेक लोक येथे येऊन प्रबोधन करतात आणि अनेक लोक स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या खर्चाने या भूमीत नतमस्तक होण्यासाठी येत असतात. माझी आलेल्या सर्व अनुयायांना इथे येणाऱ्या सर्व अनुयायांना त्यांना या 89व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केली. त्याचा आज 89वा वर्धापन दिन आहे. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या प्रकारे लोक खर्चाने येत असतात. तसेच या ठिकाणी येऊन लोक नतमस्तक होत असतात आणि इथून बऱ्याच खेड्यातून लोक स्वतः अन्नदान करण्यासाठी येत असतात व खर्चाने अन्नदान करत असतात. यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना इथून काहीतरी एक संदेश घेऊन जात असतो. ज्या बाबासाहेबांनी त्या धर्मांतराची घोषणा केली त्या धर्मांतराच्या घोषणेला 89 वर्ष पूर्ण झाले व त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला.
त्या लोक नागपूरलाही बौद्ध धर्म स्वीकारले, त्यामुळे लोक 14 ऑक्टोबरला नागपूर इथे पण जात असतात आणि 13 ऑक्टोबरला येवला मुक्तीभूमीत असतात. येवला मुक्तीभूमीवरती वेगवेगळ्या ठिकाणून खेडेगावातून लोक मशाल घेऊन येत असतात, त्या आयोजन केले असते. तसेच भिक्खू संघाचे धम्म रॅली सकाळी काढलेली असते, त्याप्रमाणे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी असतात. अशा प्रकारे लोक इथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असतात. जय भीम. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. राज्यात कोणी सुरक्षित नाहीये, गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ आली आहे, असं सडकून टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील अपयशी निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो, आता गृहमंत्री यांना हकला, यांची हकालपट्टी करा असं सांगायची वेळ आली आहे, असंही राऊत यावेळी म्हणालेत. काल रात्री या राज्याचे माजी मंत्री, जे अनेक वर्ष आमदार सुद्धा होते, जे काँग्रेस पक्षाचेही प्रदीर्घ काळ नेते राहिले, असे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली वांद्र्यात. त्यांना सुरक्षा व्यवस्था होती, काहीतरी वाय दर्जाची वगैरे, आणि त्यांच्या सभोवती अनेक माणसं होती. ते एका कार्यक्रमातून बाहेर पडले होते आणि त्यांना येऊन मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे, त्या हत्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या, माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या, आमदारांपर्यंत पोहोचल्या. या राज्यात कोण सुरक्षित आहे हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कोण सुरक्षित आहे? सामान्य जनता सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी उद्योगपती सुरक्षित नाहीत. आता राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, माजी मंत्री, आमदार सुरक्षित नाहीत. मग गृह खातं काय करतंय? या राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणुका जिंकल्या म्हणून इथे पेढे वाटतात. पेढे खा तुम्ही, पण राज्याची जनतेच्या समोर दिवसाढवळा रक्तपात, हिंसाचार सुरू आहे, दहशत सुरू आहे, खंडणी सत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काय जबाबदारी आहे की नाही? तुरुंगामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. गृहमंत्री राजीनामा द्या. आता गृहमंत्र्यांना हकलपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले, त्यांचं अधपतन आमच्या डोळ्यासमोर त्यांचं अधपतन झालेलं आम्ही पाहिलं. माझं त्यांना आव्हान आहे, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी आपल्यावर जी सोपवलेली आहे, मिळालेली आहे, त्या पदाला कर्तव्य भावनेनं जागून काम करा. कालची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची तर पूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. त्याची आम्हाला चिंता नाही, हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. पण बाबा सिद्दीकी हे तुमच्याच आघाडीमध्ये सामील असताना, त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना मारण्यात आलं. यामागची कारणं काय आहेत ती भविष्यात येतील. पण हत्या झाली बरं का, मुंबईत झाली, भर वस्तीत झाली. ह्याच्यावरती गृहमंत्री यांनी नुसते खुलासे करत बसू नये. त्यांना जर स्वतःला या संदर्भात काही खंत वाटत असेल, खेद वाटत असेल, त्यांनी राजीनामा द्यावाच. नाहीतर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा. वेगवेगळी कारणं जी समोर येत आहेत, त्यापैकी 2 मारेकऱ्यांना पकडलेलं आहे,
ते बिश्नोई गँगशी संबंधित आहेत असं म्हटलं जातंय. मला असं आहे की हा पोलीस तपासाचा भाग आहे, पण राज्यातल्या पोलीस व्यवस्था जी आहे आमच्या मुंबईसारख्या शहरातली, ही सुद्धा एकनाथ शिंदे वगैरे जे लोक आहेत मुख्यमंत्री, त्यांच्या टोळीत जे पोलीस लोक होते, तुम्ही जर काल यादी पाहिली असेल की जिथे IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक होणं आवश्यक आहे मुंबई अत्यंत संवेदनशील भाग आहे, तिथे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बॅगा उचलणारे, हुजरीगिरी करणारे, एकनाथ शिंदे यांचे शूटर म्हणून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना उपायुक्तपदी अनेक ठिकाणी मुंबईत आणलेलं आहे. मुंबई पोलीस दलात किंवा अन्यत्र पोलीस अधीक्षकापासून DYSP पर्यंत खालपर्यंत नेमणुकांसाठी टेंडर निघालेले आहेत आणि हे टेंडर वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून ही टेंडर भरली जातात आणि उघडली जातात. अशा पोलीस खात्यातल्या या परिस्थितीमध्ये जनतेनं कायदा आणि सुव्यवस्था आणि आपल्या जीविताचं रक्षण याबाबत शाश्वती बाळगणं म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे. पोलिसांच्या नेमणुकात वरिष्ठांच्या ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे, राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो, खंडण्या गोळा करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो, त्याच्यामुळे ह्या अशा हत्या होणारच. जी कारणं अनेक होत आहेत त्यामध्ये असं म्हटलं जातंय की सलमान खानशी असलेली मैत्री ही बाबा सिद्दीकी यांना भोवली असावी, बिश्नोई गँगचा संबंध. याचाच अर्थ असा आहे, प्रश्न SRAचा असेल किंवा तुम्ही सांगता तो अन्य काही फिल्मी नेत्यांच्या ऍक्टर्सच्या मैत्रीचा असेल, पण हत्या झाली आहे मुंबईत ना, म्हणजे तुम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी आहात. या राज्यामध्ये गुंडांची हत्या सुद्धा होता कामा नये. अशा प्रकारे तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केलीत ना पोलिसांनी, सिंगम ना, मग सिंगम अशा वेळी कुठे असतात? हे जे 3 सिंगम महाराष्ट्राला लाभलेले आहेत, एक मुख्य सिंगम, 2 डेप्युटी सिंगम, मग हे 3 सिंगम दिवसा डवळ्या हत्या बलात्कार असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलत आणि स्वतःला सिंगम म्हणून घोषित केलं. आता तुम्हाला काय राष्ट्रपतीने परमवीर चक्र द्यायचं का? शिफारस करावी राज्यपालाने यांची परमवीर चक्र म्हणून या 3 सिंगमना. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.